तर मी गेलते आमच्या बागेत पुदिना आणायला. मी पुदिना का आणला? वास एक नंबर वास आहे पुदिन्याचा. आज आमची खूप वर्षांनी अशी पार्टी आहे मैत्रिणींची. आम्ही पहिले खूप करायचो. म्हणजे आम्ही काय करायचो, बाहेर जायला आम्ही जात नाही, पण आम्ही काय करायचो, समजा आफरीननी काय खायला आणलं, मी काय खायला केलं, प्रतीक्षा काहीतरी खायला करते, असं आम्ही काहीतरी बनवतो. आमच्या टेरेसवर मस्त बसतो आणि गॉसिप वगैरे इतक्या, म्हणजे आम्हाला गॉसिप करायलाच खूप आवडतं. तर गॉसिप वगैरे, परत खाणं, फोटोज, व्हिडिओ असंच करतो आम्ही. तर सगळ्यांची लग्न झाली, प्रतीक्षाचं, आफरीनचं, त्याच्यामुळे ते आता जमत नाही करायला. पण असं कोइन्सिडन्स होतो की प्रतीक्षा पण बरोबर माहेरी आली आणि आफरीन पण माहेरी आली, तर मग हा चान्स का सोडायचा आपण. तर आम्ही प्लॅन केला की आपण पहिल्यासारखं जुनं जसं आपण पार्टी करायचो, टेरेस पार्टी, तशी आपण पार्टी करू. तर मी करणार आहे पाणीपुरी, कारण प्रतीक्षाची पण फरमाईश होती की मानसी तू पाणीपुरी कर, खूप दिवस झालं खाल्ली नाही. तर ती पण करणार आहे. आता आफरीनचं मला माहीत नाही आहे ती काय करणार आहे. आता ती जे घेऊन येईल तेव्हाच कळेल मला आणि आम्हाला सगळ्यांना. आणि प्रतीक्षा पण ती म्हटली मी काहीतरी लाईटली घेऊन येते, तर ठीक आहे, ती पण काहीतरी आणणार आहे. पण माहीत नाही आहे, फक्त माझं माहिती आहे सगळ्यांना की मी पाणीपुरी करणार आहे. आणि आता पाणीपुरी सोडून त्या बाकीचं काहीतरी करत असतील आय थिंक. चांगलं करा पोरींनो. तर लास्ट टाईम आम्ही वडापाव केलता आम्ही, आणि आफरीनने काय केलं तर बरं, समोसे का सँडविच असं काहीतरी केलं तर, आणि प्रतीक्षाने भजी आणि वेपर्स आणले होते, त्याची आम्ही पार्टी केली होती. तर मी आता पाणीपुरीची तयारी केली आहे, मगापासून करते. तर मी चिंच गुळ भिजत टाकलाय, दम लागलाय. पुदिना आणलाय कारण तिखट पाणी करायचंय, आणि चिंच गुळ पण भिजत ठेवली. तर आता मी जसं प्रोसेस होईल तसं दाखवते. बटाटे पण मी सकाळीच उकडलेत, आणि आम्ही कसं अरेंजमेंट करतो किंवा काय, मला वरती अरेंजमेंट पण करायची आहे थोडीशी, आणि बघू आता कसं होतंय. तर बघू. आणि आम्ही इन्स्टावर असं वगैरे काहीतरी रील्स करणार आहे, व्हिडिओ करणार आहे. खूप दिवसांनी भेटतो आम्ही, फोटो पण काढणार आहे. तर एक्साइटेड. आणि खूप दिवसांनी आम्ही तिघी भेटतोय. कधी कधी प्रतीक्षा येते, माझी भेट होती, आफरीन येते, माझी भेट होती, पण ह्या दोघी असताना भेट होत नाही कधी. तो प्रॉब्लेम आहे, लग्न झालेलं असं असतं, अवघड आहे. तर आणि मी एकटी राहते, आम्हाला प्रॉब्लेम येतो भेटायचा. फक्त एवढंच आहे की आमची अशी ट्रिप वगैरे झाली नाहीत कुठं, पण आम्ही भेटलो ना की 1-2 तास नाही, 5-6 तास एकत्र असतो. खूप छान वाटतं. लहानपणीपासूनच्या सगळ्यांना माहिती असेल, पण मी सांगते जे नवीन आहेत ते, लहानपणापासून आम्ही एकत्र आहेत, जवळजवळ शिशु वर्गापासून एकत्र आहेत आम्ही तिघी पण. आणि आमच्यात आता आकांक्षा पण ॲड झाली आहे, कारण ती म्हणते की दीदी तुम्ही पण माझे फ्रेंड आहात, त्याच्यामुळं ती पण ॲड झाली. म्हणजे आम्ही चौघी असतो. आणि आफरीन आणि प्रतीक्षा माझ्या लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहेत, शिशु वर्गापासूनच्या. प्रतीक्षा आणि मी एका शाळेत होतो, आफरीन मी एका बिल्डिंगमध्ये होतो, म्हणून आमच्या तिघींची ओळख तर असं आहे. तर तुम्हाला आमच्याविषयी अजून जाणून वगैरे घ्यायचं असेल तर नक्की सांगा. आपण एक दिवशी नक्की आमच्या फ्रेंडशिपचा ब्लॉग करू, आणि तुम्हाला सांगू आमची फ्रेंडशिप कशी आहे. पण अजून आमची मैत्री एकत्र आहे, खूप छान. टचवूड, नजर नको लागायला. तर ठीक आहे, चला आता मी तयारी करते, बाद झालं ह्यांचं कौतुक. चलो बाय. ओके, आता सगळं झालं आहे माझं, गरम होतं आहे मला. तर माझं मी तिखट जास्त नाही केलं, नॉर्मल तिखट केले आणि गोड केले पाणी. तर ज्याला तिखट खायचं तर तिखट खाऊ शकता, मीडियम खायचं तर मीडियम खाऊ शकता. गोड तर कोण आमच्यात खात नाही शक्यतो. प्रतीक्षा मी तिखट नेहमी घेतो, आफरीन नेहमी मीडियम घेते, आकांक्षा पण मीडियम घेते. प्रतीक्षा माझ्यासाठी आम्ही आमच्या टेस्टनुसार केलेलं आहे तिखट पाणी. आणि मी त्यांना पण सांगितलं तुम्ही पण काहीतरी असं व्हिडिओ घ्या, व्हिडिओमध्ये काहीतरी बोला आपल्या फ्रेंडशिपबद्दल. आता त्या बघू बोलतात का. जर त्यांनी नसेल केला तर आपण त्यांना इथे बोलायला लावू, वरती मुलाखत घेऊ, आपण इंटरव्ह्यू घेऊ की तुम्हाला काय वाटतं आपल्या फ्रेंडशिपबद्दल. जवळजवळ आमच्या फ्रेंडशिपला आता म्हणजे 5 वर्षाचे असताना किंवा 4 वर्षाचे असताना आम्ही एकत्र आहेत. शिशु वर्गामध्ये टाकलं होतं आम्हाला, म्हणजे ती शाळा होती मंदिरात एका. तर आमचं असं होतं, मधला वर्ग अजून एक मोठा वर्ग आणि छोटा वर्ग असा होता. तर मी मोठ्या वर्गात होते, प्रतीक्षा मधल्या वर्गात होती.
तिथून आमची ओळख आहे शिशुवर्गापासून. आणि त्याच्या आधी एक काय बालानंद मंदिर, तिथं आम्ही दोघी पण एकत्र होतो. आमची मम्मी पण एकत्र म्हणजे फ्रेंड झाल्या प्रतीक्षाच्या आणि माझ्या. आणि आफरीन आणि मी आम्ही पहिली छोट्या गटापासूनच बहुतेक एका बिल्डिंगमध्ये राहतो, त्याच्यामुळे ओळख. आणि आम्ही भांडेगुंडे खेळायचो. मी आणि आफरीन आम्ही एका बिल्डिंगमध्ये होतो राहायला. तर ती वरच्या फ्लोअरला होती, मी खालच्या फ्लोअरला होते. आणि आम्ही दोघे खेळायचो. तर माझी मैत्रीण प्रतीक्षा होती, ती पण जवळच होती राहायला गावात, तर आम्ही तिला पण बोलवायचो. मग त्याच्यामुळे ती आमची अशी ओळख झाली. प्रतीक्षा आणि मी कॉलेजपर्यंत एकत्र होतो आणि आफरीन कॉलेजमध्ये आम्ही एकत्र आलो, म्हणजे ग्रॅज्युएशनमध्ये. 10वीपर्यंत आफरीन, 12वीपर्यंत आफरीन वेगळी. असं आमची स्कूल आणि कॉलेज जर्नी आहे. आणि कोइन्सिडन्स म्हणजे कसं झाला, आम्ही 4थीमध्ये हे घर बांधलं, म्हणजे आम्ही 4थीमध्ये असताना. आणि प्रतीक्षा 7वीमध्ये आली. आम्ही ज्या जागा घेतल्या, म्हणजे तेव्हा आम्हाला काय कळते आमच्या तिघींना, आमच्या घरच्यांनी ज्या जागा घेतल्या तेव्हा ते एवढे असे हे नव्हते की हां आपण इथे ठरवून जागा घेऊ, असं नव्हतं. तर त्या आमच्या जागा पण एकदम 2 मिनिटांच्या अंतरावर आहेत. म्हणजे आम्ही जरी तिघी बाहेर आलो, आता मध्ये घरं झालेत, पण जरी तिघी बाहेर आलो तरी आम्ही एकमेकींना दिसतो खूप जवळ. एका घराचं अंतर आहे फक्त बास. आणि चालत 10-20 पावलं बास, एवढंच आमच्या तिघींचं पण घरांचं अंतर आहे. काय माहिती कोइन्सिडन्सने आम्ही एकत्र आलो आहे. तर लाईफ टाईम असंच आम्ही एकत्र राहू बास, बाकी काय नाही. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर प्रत्येक गोष्टी साथ दिली आहे. आम्ही असं डेली कॉलवर किंवा डेली मेसेज वगैरे करतो, पण डेली कॉलवर डेली भेटणं किंवा असं ट्रिप प्लॅन करणं. तर गाईज आम्ही आता बसलोय, फायनली आम्ही एकत्र आलेलो आहे. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता मॅगी, पाणीपुरी आणि भजी. एकदम असं सिंपल बेत आहे, कारण पाणीपुरी खूप आहेत त्याच्यामुळे हा आम्ही सिंपल बेत ठेवलेला आहे. आणि मॅडम आलेल्या आहेत, आणि ह्या एक मॅडम आहेत, आणि ह्या कॉर्पोरेट पर्सन. तर सगळं आता आम्ही बसलोय घेऊन, खातोय, गप्पा मारतोय, गॉसिप नाही केल्या अजून आम्ही. ते आता आम्ही चालू करणार आहे, आणि ते चालू करणार आहे आता आम्ही गॉसिप. आम्ही पहिले व्हिडिओ काढले, कंटेंट केले. बघायला विसरू नका, आमचा एक व्हायरल जातोय जरा व्हिडिओ. हो नक्की बघा, आमचा व्हिडिओ थोडा व्हायरल गेलाय. मी सांगते काय काय. कांदा कोबी भजी, 2 भजी आहेत, पाणीपुरी आणि मॅगी, एवढंच आहे. आणि पाणी सगळं, आणि सगळं मस्त झालेलं आहे. हो, टेस्टी झालंय. बघायला विसरू नका. आणि आम्ही बसलोय तर बघा लोक फटाकडे वाजवतात. कसं वाटलं? कसं वाटलं? कसं वाटलं? कसं वाटलं? आणि गाईज आम्ही फटाकडे लावायला लावले होते. पार्टी करतोय आणि मस्त फटाकडे वाजत आहेत वर, एवढं छान वाटते आम्हाला. सगळ्यांनी आम्ही पटकन व्हिडिओ काढून घेतला आणि पार्टी वाटतेय. मस्त वाटते. आम्ही पार्टी होतो पण चालू राहून द्या असंच. कोणाचं लग्न ठरलं काय माहिती. थांब ना ग, बघ केल्या मज्जा आहे. सुजिताला हसत तसंच म्हणलं तिथं रडू बिडू नका. ज्यादा मस्त खाऊन पिऊन झालेला आहे, मस्त पोटभर खाल्ले आम्ही. तर दीदीने पहिले मनोगत तिचं व्यक्त केलंय, नंतर माझा नंबर आलाय. आणि मी आमच्या फ्रेंडशिप बद्दल काय बोलू तेच कळत नाही मला, पण बोलणार आहे मी. ही आता मला ही जा आठवते मगाशी की तुम्ही कसं काय बोलता, हसायला येतं, तर मला पण आता येते हसायला. तर गाईज, तर ह्या तिघी लहानपणापासून एकत्र आहेत फ्रेंड्स, पण मी
जन्मापासून त्यांनी मला बघितलं, म्हणजे एकदम असं छोटे असल्यापासून. कारण की आम्ही सगळे असे पहिले जवळ जवळ राहिलो होतो. आणि ही मुलगी आहे ना ही दीदी बरोबरची, म्हणजे ह्या तिघी जणांचं एज सेम आहे, पण माझ्यात आणि त्यांच्यात 3.5 वर्षाचा अंतर आहे. पण असं कधीच वाटलं नाही मला की त्या मोठ्या आहेत, मी छोटी आहे. आम्ही दोघी, ही आणि मी, भांडी कुंडी घ्यायचो. दीदी पण नव्हती आमच्यात. आम्ही 10वी पर्यंत, म्हणजे आणि आफरीन म्हणते आणि तिला आफरीन म्हणते. आणि आफरीन आफरीनला दीदी नाही म्हणत मी, फक्त आफरीनच म्हणते. हिला प्रतीक्षा दीदीला मी म्हणते प्रतीक्षा दीदी, पण आफरीनला मी आफरीन दीदी कधीच म्हणलं नाही. आणि आम्ही दोघी ना, दीदीने खेळायला पाहिजे होती तिच्यासोबत, पण मी ना आफरीन खेळायचो. आणि आम्ही खूप का नाही का खूप एकत्र होतो पहिले, म्हणजे ती 10वी तुझी 10वी होतोपर्यंत. आणि भांडी कुंडी खेळायचो, काय काय खेळायचो, घरी पण एकत्र असायचो. मी आवरून झालं की तिच्या घरी जायचे, म्हणजे दीदीने करायला पाहिजे, दीदी तर जातीच, पण आम्ही भांडी कुंडी खेळायचो. ते मला चांगलं मानसिक खूप काढायची माझ्यासोबत. माझं ना तुझ्याचं खूप छान पटायचं. आणि ह्याच्यावरचे किस्से आम्ही तुम्हाला परवा दाखवतो, परवा सांगतो, दुसरा ब्लॉग येईल. तर आम्ही आमचे लहानपणीचे किस्से सांगणार आहेत तिघी. तर पहिला तर पॉइंट, आमच्या फ्रेंडशिपला 25 किंवा 24 वर्ष झालेले आहेत कम्प्लीट. किती वर्ष? 25 वर्ष, सिल्वर जुबली. हा, तर त्याची पार्टी होती. तर आमच्या फ्रेंडशिपला 25 वर्ष कम्प्लीट झालेत. तर म्हणजे मी खूप लकी आहे. काही काहींचे फ्रेंड खूप लवकर साथ सोडतात किंवा काय काय साथ पण देत नाहीत, पण मी खूप लकी आहे की माझ्या लहानपणापासूनच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या अजून पण माझ्या सोबत आहेत. म्हणजे एकदम लहानपणापासून, शिशु वर्गापासूनच्या मैत्रिणी. आणि हे खूप थोडे जण असतात की त्यांना त्यांच्या लहानपणीच्या मैत्रिणी अजून पण लग्न झाल्यावर, बेबी झाल्यावर पण सगळ्या अशा एकत्र असतात. आणि पहिल्यापासून मला मैत्रिणी खूप कमी आहेत, एकदम ह्या दोघीच, मेन म्हणजे दोघीच आहेत. आणि अजून पण दोघीच आहेत मैत्रिणी, म्हणजे तिघी आहेत, माझी बहीण पण. आम्ही तिघीच अजून पण एकत्र आहे. टचवूड खूप छान वाटतं. आणि मला असं वाटतं की ही मैत्री अशीच कायम एकदम म्हातारे होस्तोपर्यंत आमची टिकून राहो, बास, बाकी काहीच इच्छा नाही आहे. आणि खूप छान आहे, सगळं व्यवस्थित आहे, बाकी काही नाही. आय फील सो लकी की या दोघी म्हणजे माझ्या फ्रेंड्स आहेत. आणि टचवूड अजूनही आम्ही एकत्र आहोत. आणि लग्नानंतर म्हणजे असं टाइम मॅनेज होत नाही भेटणं वगैरे, बट लकीली आज आम्ही भेटलो. खूप छान वाटलं, खूप एक्सप्रेस इन वर्ड्स आवर फ्रेंडशिप. अँड आज आमच्या फ्रेंडशिपला 25 वर्ष पूर्ण, म्हणजे आज नाही म्हणा, म्हणजे 25 वर्ष झाले आमच्या फ्रेंडशिपला की आम्ही एकत्र आहे. आणि खूप मला छान वाटते की नाही का ह्या माझ्या लाईफमध्ये आहेत. पहिले आम्ही तिघी होतो, नंतरनी आकांक्षा नाही का आमच्या ह्याच्यामध्ये, ती पण म्हणजे चांगली, आम्ही चौघींचा आमचा ग्रुप झाला. आणि माझ्या लाईफमध्ये खूप कमी फ्रेंड्स आहेत माझ्या अशा नाही का की ज्या आत्ता माझ्यासोबत आहेत. आणि मला जास्त फ्रेंड्सची म्हणजे असं गरजच नाही वाटली, कारण ते माझ्यासोबत आहेत नाही का आत्तापर्यंत. आणि खूप म्हणजे आम्ही काय म्हणजे कुठल्या पण सिच्युएशनला आम्ही एकमेकांच्या सोबत होतो आहे आणि राहणार इथून पुढे. आणि मला असं वाटतं परत कधी म्हणजे पुढचा जन्म झाला तरी ह्याच फ्रेंड्स मला हव्या आहेत माझ्या लाईफमध्ये. बाई साहेब जबरदस्त होतंय. वा, एकच वाक्य बोलली, रिटेक घेतले पण एक नंबर बोलली. आफरीन खुश. एका टेक मध्ये जन्मभराचं मार, ती एक नंबर बोलली, बस बाकी काय नाही. अजून म्हणजे असं कधी मी बोललेले नाहीये का नाही का फ्रेंड्स बद्दल. असं आम्ही भेटतो, असं गॉसिप वगैरे होतात, पण असं नाही का एक्सप्रेस कधीच केलं नव्हतं. कारण नाही का असं म्हणजे नाही येत मला असं बोलणं, पण आता मी प्रयत्न केला. बस एवढं बोलून मी माझ्या भाषण. तर गाईज आमची मस्तपैकी पार्टी झालेली आहे. खूप महिन्यानंतर आम्ही एकत्र आलो, वर्षानंतर म्हणता येईल, कारण की खूप वर्षानंतर आम्ही प्लॅन केलाय असं, आणि मस्त सक्सेसफुल झालेला आहे छान प्रकारे. तर तुम्हाला काय म्हणायचंय? मस्त आजचा दिवस एक नंबर गेला, मस्त झाली पार्टी आमची.
आणि सगळं झालं, आमच्या गप्पा झाल्या. खरे gossip असं वाटलं झालं. की 25 वर्षाची म्हणजे 25 वर्ष पूर्ण झाली पार्टी केली. आणि मेन म्हणजे फटाकडे बेस्ट मुवमेंट होता हा. आमच्या इथं कोणाचं लग्न होतं पण त्यांनी बरोबर आमच्या वेळेसच लावले फटाकडे, पण ते खरं आमच्यासाठीच होते. आणि लवकरच आम्ही एक प्लॅन करणार आहोत, ते सरप्राईज आहे. लेट्स सी. आम्हाला नेते आफरीनच केलाय तो प्लॅन दुबईला आफरीन कडून दुबई ट्रिप आम्हाला 25 वर्षाचं गिफ्ट सगळ्यांना. तर वरती लाव. लाईक करा, सांग म्हणा लाईक करा, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. लाईक करा, फॉरगेट टू प्रेस द बेल आयकॉन. सबस्क्राईब. आणि भेटूया अशाच Bye नवीन bye. व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. सोडा